सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज तुरीच्या ओल्या शेंगांची भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही तुरीच्या ओल्या शेंगांचे सोले भाजी केलेली असेल, मोकळी भाजी केलेली असेल किंवा चटणी कचोरी काही केलेली असेल, आज मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची अशी भाजी बनवून दाखवणार आहे। आता या तुरीच्या ओल्या शेंगांचा असा सीजन चालू आहे, तर या तुरीच्या ओल्या शेंगा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळून जातात। हे बघा, असे मी तुरीचे आता हे शेंगा घेतलेल्या आहेत। असे याचे हे दाणे सोलून घेणार आहे। अशा छान अशा कोवड्या अशा शेंगा घ्यायच्या आहेत। आता मी पूर्ण हे असे दाणे काढून घेणार याचे। तर तुरीची दाणे ही असे सर्व मी सोलून घेतलेली आहे। आता या पॅनमध्ये मी अगदी थोड्याशा तेलावर हे भाजून घेणार आहे। अगदी थोडंसं तेल टाकून याला असं हलकं भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी हे दाणे भाजून घेते। इथे दाणे ही भाजून झालेली आहे, अगदी खूप जास्त अशी भाजायची नाही। आता मी याला साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच पॅनमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे। तेल घातल्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहे। एक छोटा चमचा एवढं खसखस घेतलेला आहे, एक छोटा चमचा एवढं जिरे घेतलेलं आहे आणि दालचिनी घेतलेली आहे, 5 ते 6 काळी मिरी आणि 2 लवंगा आणि इलायची घेतलेली आहे। हे यामध्ये भाजायला टाकायचं, हे भाजून घ्यायचं। आता इथेच मी अर्धी वाटी एवढा कांदा घेतलेला आहे। भाजी तुम्हाला किती प्रमाणात करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही मसाले घ्या। आता इथे आलं आणि लसूण घेतलेला आहे, हा सुद्धा यामध्येच घालून घ्यायचा। त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता इथे भाजत असतानाच इथे मी खोबरं घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं आहे, तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकता। मसाला आपला छान असा भाजून घ्यायचा। मसाला इथे छान असा भाजून झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये हे जे भाजलेली आपण तुरीची जी दाणे आहेत, हे 2 चमचे पोहे खायचे 2 चमचे एवढी दाणे घ्यायची। जास्त दाणे म्हणजे तुम्हाला जर भाजी कमी प्रमाणात करायची असेल तर 2च चमचे एवढे दाणे घ्या, कारण याने भाजी खूप घट्ट होणार आहे। इथे मी गॅस बंद करते आणि इथे कोथिंबीर घालून घेते आणि हा मसाला मिक्सरला असा बारीक असा वाटून घ्यायचा आहे। आता मी इथे मसाला बारीक वाटून घेते आणि जे हे दाणे भाजलेले आहेत हे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। हे दाणे जे आहेत इथे मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत, असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। आता इथे आपला मसालासुद्धा छान असा बारीक झालेला आहे। आता हे वाटण मी बाजूला ठेवते। मी तुम्हाला हिरव्या दाण्यांची भाजी म्हणजे सोल्याची खांडोळी बनवून दाखवणार आहे। त्याकरिता मी इथे पॅनमध्ये तेल घालून घेते। तर आपल्याला खांडोळीचं सारण बनवायचं आहे। हे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता इथे तेल तापलं की मी बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, इथे कांदा घालून घ्यायचा। इथे तुम्ही हिरवा कांदा, पातीचा कांदासुद्धा वापरू शकता। कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा। आपला कांदा झालेला आहे। इथे जे वाटण केलेलं आहे त्या वाटणामधलंच 2 चमचा एवढं सारण इथं घ्यायचं आहे। आपलं हे मसाला इथं घ्यायचा आहे सारणामध्ये, कारण यामध्ये आपण सर्वच मसाले टाकलेले आहेत। हा मसाला इथे छान असा तेलामध्ये घालून घेतला की छान असा फ्राय होतो। आता इथेच मी किसलेलं सुकं खोबरं घालून घेणार आहे। खोबरं इथं असं हे भाजलं गेलं पाहिजे, थोडंसं असं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान येईल।
आता इथे मी अर्धा छोटा चमचा एवढी हळद घालून घेणार आणि लाल तिखट घालून घेणार. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. तुमच्या चवीनुसार इथे तिखट घालायचं आहे. आणि 1 चमचा एवढी धने पावडर घालून घेणार आहे. अगदी थोडासा इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर हे मसाले टाकून झाले की आपण जे दाणे वाटून घेतलेले होते एकदम असे जाडसर, ते इथे घालून घ्यायची, त्याची पेस्ट. आता याला छान असं परतून घ्यायचं आहे. सर्व असं मिक्स व्हायला हवं. आता इथे मिक्स झालं की चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं इथे मी लिंबू पिळून घेते आणि लिंबू टाकलं थोडीशी साखर घालून घ्यायची. छान अशी याची टेस्ट येते. याला अशी एक वाफ काढायची आहे. अगदी 2 मिनिट असं ठेवायचं, म्हणजे आपला मसाला छान असा पूर्ण एकत्र एकजीव होतो. दोन मिनिट एवढा वेळ झालेला आहे. इथे मी आता खूप सारी अशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि इथं गॅस बंद करते. हे आपलं खांडोळीचं सारण तयार झालेलं आहे. आता खांडोळीसाठी लागणारं आवरण आपण बघूया. आता जे खांडोळीचं आवरण आहे त्याकरता मी इथे 1 वाटी एवढी कणिक घेतलेली आहे आणि तेवढंच मी इथे बेसन घेणार आहे. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडीशी हळद घालून घ्यायची आणि 2 पळी एवढं इथे मी तेल घालून घेणार आहे. आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर याचा मी गोळा मळून घेते. इथे गोळा मळून झालेला आहे. याला आता थोडंसं तेल लावून गोळा साईडला ठेवून द्यायचा आहे. आता मी इथे भाजीसाठी रस्सा बनवण्याकरता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल तापलं की यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आणि कढीपत्ता घालून घेणार आहे. आणि इथे जे वाटून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं. मसाल्याला छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहे. ते हळद घालून घेणार आणि चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि धने पावडर घालून घ्यायची 1 चमचा. अगदी थोडासा गरम मसाला घालून घेणार. याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं. आपले मसाले हे छान भाजलेले आहेत त्यामुळे हे लवकर होईल. बघू शकता लगेच तेल वर आलेलं आहे. त्याचं तेल सुटत आहे मसाल्याला. मसाला छान परतून झालेला आहे. आता इथे मी गरम पाणी घालून घेणार आहे. पाहिजे तेवढं घट्ट पातळ असं तुम्ही अंदाजाने गरम पाणी घालून घ्या. तर यामध्ये आपण तुरीचे हिरवे दाणे टाकलेले आहेत.
तर भाजी ही थोडी थंड झाली की घट्ट होईल, या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडंसं पाणी यामध्ये टाकावं लागणार आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तुम्ही पूर्ण हिरव्या मिरचीची सुद्धा ही भाजी बनवू शकता, पण मी इथे आता लाल तिखटाचाच वापर केलेला आहे. आता अशी व्यवस्थित झालेली आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला उकळीसुद्धा लवकर आलेली आहे. आता इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपली ही भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. इथे मी गॅस बंद करते. आता इथे गोळा छान असा सेट झालेला आहे. तर यामधला थोडासा गोळा घेते मी तुम्हाला खांडोळी बनवून दाखवणार आहे. आता मी इथे छोटासा गोळा घेतला, थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे. आता याची पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. खांडोळी ही लहान मोठी झाली तरी चालेल, तुम्ही हव्या त्या आकारात करू शकता. थोडी अशी लांबोळकी पुरी लाटायची. अशी मी इथे पुरी लाटून घेतलेली आहे. थोडीशी लांबोळकी आकारात लाटून घ्यायची अशी. आता हे जे सारण आहे, सारण यामध्ये भरायचं आहे. असे मधोमध हे सारण भरायचं. आणि हे असं जॉईंट करून घ्यायचं. लाटून घेतलेली आहे. थोडीशी लांबोळकी आकारात लाटून घ्यायची अशी. आता हे जे सारण आहे, सारण यामध्ये भरायचं आहे. असे मधोमध हे सारण भरायचं. आणि हे असं जॉईंट करून घ्यायचं. हे असं पूर्ण जॉईंट झालं की याला असा आकार देऊन घ्यायचा. हे बघू शकता अशी लांबोळकी अशी खांडोळी बनवून घ्यायची आहे. आता मी सर्व खांडोळी अशा बनवून घेणार आहे. तुम्हाला आणखी एक करून दाखवते. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला खांडोळी ज्या आकारात करायची त्या आकारात सुद्धा तुम्ही करू शकता. आणि अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे. जेवढं इथं बसेल पुरीमध्ये तेवढं सारण घ्यायचं आहे. बघू शकता इथं मी सर्व खांडोळी अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता मी याला वाफवणार आहे. आता मी इथे खांडोळी वाफवून घेणार आहे. तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता.
इथे मी चाळणी ठेवलेली आहे, खाली गंजात पाणी आहे. त्याला तेल लावून घेणार आहे, म्हणजे त्याला खांडोळी चिकटणार नाही. मी स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता. आता हे वाफवण्याकरता मी एक ठेवणार आहे इथे. जेवढ्या बसतील तेवढ्या ठेवायच्या. मी झाकण ठेवून घेते. आता इथे छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत खांडोळी, बघू शकता. इथे मी गॅस बंद करते. अगदी 5 मिनिटातच ह्या वाफवून होतात. आता इथे थोडं थंड होऊ द्यायचं आहे, नंतर हे काढायचं आहे. हे इथे मी अशी आता कट करून दाखवणार आहे. हे बघा, अगदी तशी सुद्धा खाण्याकरता छान लागते. तर मी इथे प्लेटमध्ये काढून घेते. आता इथे मग मी भाजी सर्व करून घेते. बघू शकता आपला रस्सासुद्धा अगदी छान झालेला आहे. घट्ट पातळ एकदम छान झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. अगदी आगळीवेगळी अशी रेसिपी आहे. हे यामध्ये मी अशी खांडोळी टाकणार आहे. झाली तर आपली तुरीच्या ओल्या दाण्यांची खांडोळी म्हणजे सोल्याची खांडोळी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.